केली तरी पण मथुर मथुर आहे. मथुर नंतर हा छंद माझ्यासाठी शेवट असणार. कासेगावचं एक मानाचं हिंद केसरीचं मैदान पार पडते आणि या मैदानाच्या गट क्रमांक 13 मध्ये आपणा सर्वांचा आवडता बिनजोडचा बच्चा मथुर आणि मल्हारी गाडी मित्रांनो गटपात झाली. आणि राहुल दादा बऱ्याच दिवसानंतर घाटावरती आले. बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा होती की मथुर आणि दादा घाटावरती यावे. दादा आपल्या समोर. दादा नमस्कार. काय सांगाल दादा, हिंद केसरीचं मैदान कसं नियोजन झालं? हिंद केसरीचं मैदान जे कासेगावचे आयोजक आहेत त्या दादांचा आग्रहाचं आमंत्रण होता. दुसरी गोष्ट जे आमची फॅन फॅमिली कुटुंब आहेत, जे चाहते आहेत, खूप वाट बघत होते, खूप आतुरता होती त्यांना मथुरची. त्यासाठी मथुर आज या मैदानामध्ये आम्ही घेऊन आलेलो आहे. दादा, प्रथमतः रामनवमीच्या आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर जय श्रीरामाचा भक्त आहे मी, बजरंगबलीचा भक्त आहे, श्रीरामाचा भक्त आहे. खरं तर रामनवमीच्या माझे जेवढे चाहते आहेत, मथुर प्रेमी आहेत, सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. सगळ्यांच्या आयुष्यात खूप यश येऊ. आज रामनवमी म्हणजे रामनवमीचं निमित्त झालं आणि कासेगावचं हिंद केसरी मैदान खऱ्या अर्थानं भगवा रंग सगळीकडे पाहायला मिळतो. काय सांगाल? खरं तर आनंदाची गोष्ट आहे. आज रामनवमी असल्यामुळे आज या खेळामध्ये जो आम्ही नेहमीच आमच्या कपाळावर जो फडा आहे भगवा बांधत असतो आणि आज नक्कीच कपाळावर सुद्धा जो भगवा गुलाल आहे आमचा तो या कासेगाव हिंदी केसरीतून लावून जाणार. दादा, आता बघायला गेलं तर प्रत्येक वेळेस आपण जेव्हा हिंद केसरीचं किंवा मोठं मैदान बघतो, मथुर बरोबर प्रत्येक वेळेस एक नवीन चेहरा असतो आणि तो प्रत्येक वेळेस इतिहास घडवत आला. काय सांगाल, आज पण एक नवीन चेहरा होता? सर्वप्रथम जे संतोष भाऊ तोडकर आहेत ते माझ्या भावासारखे आहेत आणि त्यांचे आमचे घरचे रिलेशन आहेत, संबंध आहेत. एक प्रकारे आमचा एक कौटुंबिक संबंध आहे. त्यामुळे हा साथ त्यांची बी खरेदी मोठी आहे. आणि मथुरच्या जोत्यामध्ये लहान वासरू पळल्यानंतर हलका वासरू असला तेवढा मथुर जोरात पळत असतो. दादा, कुठेतरी ती मथुरची खासियत आहे. आणि आता एक आपल्या बिनजोडची शर्यत आताच एक सीझन आपला संपत आलाय जवळपास. मथुरात बऱ्याच दिवसानंतर घाटावले. ह्यावेळेचा बिनजोड शर्यतीचा जर आपण सीझन बघायला गेलं तर बिंदोड क्षेत्राचा सीझन सुरुवात झालेली आहे, संपला नाही, हा. वेळ आहे अजून संपायला. तर मग आता काय दादा, काय सांगाल? आता बरेच म्हणजे मैत्रीपूर्ण शर्यती आतापर्यंत आपल्याला बरेच या वेळेस बघायला पाहिजे. आमच्या शर्यती सगळ्या मैत्रीपूर्वक होत असतात. आम्ही स्वतःहून कोणत्या गोष्टीची उंगली नाही करत. जेव्हा आम्हाला वाटतं का समोरचा व्यक्ती खरोखर हिणवतो मग त्याच टायमाला आम्ही त्याला प्रत्युत्तर देत असतो. पण खरं तर आताच्या घडीला खूप आनंदाचा खेळ चालू आहे आमचा आणि कोणत्याही प्रकारचा कालबोट नाही. सर्व गाडा मालक भाऊ भाऊ म्हणून खेळ खेळत असतात. दादा, तुमचा आज आवडता बैल वाटेगावकरांचा आपला बैलगाडी क्षेत्रातला देव लक्ष्या, त्याच्या आज पुण्यभूमीत आज मथुर पळलाय. काय सांगाल त्याविषयी? सर्वप्रथम बैलगाडा क्षेत्रातील आमचा जो देव आहे मोठा लक्ष्या आणि त्याच्या पावनभूमीमध्ये त्याच्या आशीर्वादाने आज मथुर या मैदानामध्ये पळतोय. खरं तर आनंद वाटतोय आज माझा देव मोठा लक्ष्या आणि त्या मोठा लक्ष्याच्या पावनभूमीमध्ये माझा काळीज माझा मथुर आज इथे गटपास झालाय. खूप आनंदाची गोष्ट आहे. आता मथुरच्या मागोवा कुठंतरी आपलं हे नाव चालू असेल पद्धतीने एक मोठी खरेदी आता तुम्ही केली एलियन. बघायला गेलं तर दोन्ही खांदी पब्लिक खरेदी किती केली तरी पण मथुर मथुर आहे. मथुर नंतर हा छंद माझ्यासाठी शेवट असणार. आता कुठेतरी प्रेक्षकांची इच्छा आहे आणि तुमचं नाव कायम असंच राहू, मथुरचं नाव राहू. नाव कायम राहणार. इतिहास पुसला नाही जात. इतिहासमध्ये जी नोंदणी असते ती कायम आयुष्यभर ती नोंदणी तशीच राहिली जाते. त्याचप्रमाणे माझा मथुर आहे. त्यांनी जो इतिहास केलेला आहे, जो इतिहास घडवलेला आहे, महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, भारत केसरी, बिंजोडचा बादशाह, सगळे किताब त्यांनी माझ्या कपाळाला लावून दिलेले आहे. त्याच्यामुळे हे पुसणं शक्य नाही. जे फॅन फॅमिली कुटुंबाने दिलेला प्रेम आहे ते कुठे मिटणं शक्य नाही आहे. दादा, आता आपली जी खरेदी झाली एलियनची, तर एलियन आम्हाला 3 फेऱ्यात कधी पळताना पाहायला मिळणार? कारण इकडचे जे घाटावरचे सध्या तरी एलियनला बिनजोडसाठीच घेतलेलं आहे आम्ही. तर 3 फेऱ्याचं काही एवढं ठरवलं नाही. जेव्हा ठरवू तेव्हा पळूया 3 फेऱ्या. आणि विशेष म्हणजे आज बारीक ड्रायव्हर पण दादा खूप दिवसांनी या गाडीवर बसल्याचं, कारण ते नव्हते मैदानात. आणि आज अच्युतला खूप ठिकाणी चान्स दिले ना. आता थोडा अच्युतला सांगितलं शांती घे थोडा.
आता बाकीच्या जेवढे आहेत प्रत्येकाला एक चान्स दिली पाहिजे. प्रत्येकाची इच्छा असते, जर मी चांगली गाडी आणतो मग मला का नाही चान्स देत. मी तुमच्या गाडीवर फर्स्ट टाइम बसलो, गुलाल भेटला, अच्युत ते अच्युत घरचा आहे आमचा. तर आता बघायला गेलं तर या तीन फेऱ्याच्या क्षेत्रामध्ये आपला बकासूर आणि मथुर एक असे दोन टॉपचे आणि सुंदर असे नंदी त्यांचा चाहता वर्ग भरपूर आहे आणि कंटिन्यू काय म्हणजे मेसेज वगैरे येत असतात की मथुर आणि बकासूर जोडी आम्हाला पुन्हा एकदा पळताना दिसेल काय. 100% दिसणार, कारण की ते सुद्धा सगळे एक प्रकारे घरचाच बैलजोड आहे. मथुर बकासूर यांनी नक्की जेव्हा जेव्हा मैदानात आले तेव्हा तेव्हा प्रत्येक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले दोन्ही नंदी आहेत. त्याच्यामुळे हे येणाऱ्या काळामध्ये फॅन फॅमिली कुटुंबासाठी एकत्र पडणार. दादा काय सांगाल, आज आयोजकांनी खास बैलगाडी मालकांना म्हणजे ज्यांच्या ह्याच्यासाठी आज हेलिकॉप्टरची राईड म्हणजे हे करणार आहेत, काय सांगाल त्याविषयी? अशी मैदानं व्हावीत का म्हणजे बैलगाडी मालकांच्या ह्यात? ठीक आहे, त्यांचे जे आयोजक आहेत आयोजकांच्या माध्यमातून त्यांना जे चांगलं वाटलं, योग्य वाटलं ते केलेलं आहे. खरं तर कोणत्या प्रकारचा कालबोट नको लागायला हा बैलगाडा क्षेत्राला. खरं तर आज त्याने हेलिकॉप्टरचा जो नियोजन केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे, त्यांना असं वाटतं आमचा शेतकरी हा हेलिकॉप्टर मध्ये कधी बसेल नाही बसेल, पण माझ्या माध्यमातून बसलं पाहिजे. खरं तर आज अजितदादांचं बघितलं त्याच्यानंतर असं वाटत नाही का हेलिकॉप्टर आणि प्लेन मध्ये बसावा. पण ठीक आहे, काय हरकत नाही, पण आमचा पण बैलगाडा क्षेत्रातील आमचा शेतकरी हेलिकॉप्टर मध्ये बसला पाहिजे. सगळे जहागीरगारी बसले तर शेतकरी कुठे राहील, हे सुद्धा चांगली गोष्ट आहे या बैलगाडा क्षेत्रात. तर आता या बैलगाडी क्षेत्रामध्ये जय श्रीराम.